शहरात एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे आदर्श शाळेबाहेर असलेल्या 3 मोठ्या वृक्षांची विना परवाना कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या वृक्षतोडीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाला धारेवर धरला आहे। नेमकी घटना काय? आदर्श शाळेबाहेरील झाडे तोडली जात असल्याचं पाहून सगळ्याच नागरिकांनी तात्काळ पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र बराडे अप्पा आणि तालुका अध्यक्ष पवन नाले यांना पाचारण केलं। घटनेची माहिती मिळताच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। प्रशासनाची भूमिका या गंभीर प्रकरणाबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ नगरपालिका अधिकारी धनराज बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला। आदर्श शाळेला वृक्षतोडीसाठी पालिकेने परवानगी दिली आहे का असा प्रश्न विचारला असता बाविस्कर म्हणाले की नगरपालिकेने शहरात कोणालाही वृक्षतोड करण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही। नागरिकांचा संतप्त सवाल, नगरपालिकेची परवानगी नसतानाही भरदिवसा ही वृक्षतोड कोणाच्या वरदहस्ताने झाली असा संतप्त सवाल देवेंद्र बराडे, पवन नाले यांनी उपस्थित नागरिकांनी उपस्थित केला आहे। परवानगी नसताना झाडे तोडण्याचे धाडस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे। या वृक्षतोडीमुळे शहराच्या हरित पट्ट्याचं नुकसान झालं असून संबंधित कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पर्यावरण प्रेमींनी दिला आहे। MTV न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील, भडगाव। शहराचे तापमान हे 47च्या आसपास होते, 48च्या आसपास जात आहे आणि येणाऱ्या काळात हवामान खात्याचा अंदाज आहे की 25 मे नंतर येते 6 ते 8 दिवस हे तापमान 50 अंशपर्यंत जाणार आहे। तर अधिकाऱ्यांनी यावर दुर्लक्ष का करत आहे आणि नगरपालिकेला माझी प्रथम विनंती आहे की जिथं जिथं वृक्षतोड होत असेल तिथं त्यांनी पथक नेमावे व ज्या झाडांवरती ज्या लोकांनी बोर्ड ठोकून इजा पोहोचवली असेल तिथे पथक नेमून सगळीकडे तपासणी करण्यात यावी, ही नम्र विनंती। आता आपण भुसावळ शहरामध्ये आदर्श हायस्कूलच्या बाहेर आहोत। तर आदर्श हायस्कूलच्या बाहेर इथं 3 झाडांच्या कत्तली झालेल्या आहे। हे बघा, जमीन दोष केलेलं आहे, तिकडे जमीन दोष केलेलं आहे आणि तिकडेही जमीन दोष केलेलं आहे आणि काही झाडांच्या फांद्यासुद्धा छाटून टाकलेल्या आहे। आतमध्ये नारळाच्या झाडाला सुद्धा एका मिस्त्रीने पाट्या ढोकून त्याला इजा पोहोचवलेली आहे। तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला असता त्यांना माहिती विचारली की तुम्ही परवानगी या लोकांना दिली होती का? तर त्यांनी नगरपालिकेच्या धनराज बाविस्कर नावाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की मी कोणत्याही लोकांना वृक्ष तोडण्याची परवानगी दिलेली नाही। तर ही वृक्षतोड कोणाच्या वरदहस्ताने करण्यात येत